नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण इन्स्टंट रवा डोशाची रेसिपी पाहणार आहोत। रेसिपी करायला सोपी, त्याचप्रमाणे कमी वेळेत कमी साहित्यात झटपट अशी होणारी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज स्वातीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर अगदी 1 कप रव्यामध्ये आणि 1 छोट्या वाटी दहीमध्ये आज आपण रेसिपी पाहणार आहोत। त्यामुळे रेसिपीला साहित्य तर खूप कमी लागणार आहे आणि या कमी साहित्यामध्ये अगदी मस्त अशी आजची रेसिपी होणार आहे। तर पाहूयात रेसिपी कशी करायची ते। तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप रवा घेतलेला आहे। रवा जाड बारीक कुठल्याही प्रकारचा घेऊ शकता। त्याचप्रमाणे 1 छोटी वाटी दही घेतलेला आहे आणि याच छोट्या वाटीने आपण 2 वाटी पाणी घ्यायचं आहे। बस एवढ्या 2 इन्ग्रेडियंट्स मध्येच आपण आजची रेसिपी सेट डोशाची करणार आहोत। अगदी इन्स्टंट रवा डोशाची रेसिपी आहे, त्यामुळे अगदी झटपट अशी होते, जास्त वेळही लागत नाही। तर आता मिक्सरमध्ये याचं स्मूथ बॅटर करून घेऊयात आपण। तर आता हे बॅटर आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करूयात। तर पाहू शकताय मिक्सरच्या भांड्यामध्ये अजूनही बरंचसं बॅटर शिल्लक आहे, त्यातही थोडंसं पाणी घालून आपण तेही बाउलमध्ये ट्रान्सफर करूयात। 10 मिनिटासाठी हे बॅटर आता आपण छान झाकून ठेवूयात। तर 10 मिनिटं झालेली आहेत। तर बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घेऊयात। अगदी परफेक्ट अशी मला वाटतीये। अजिबात आता यात काहीही ॲड करावं नाही लागणार आहे आपल्याला। तर आता चवीनुसार यात मीठ घालायचं आहे आणि एक गोष्ट, यात मी कुठल्याही प्रकारचा बेकिंग सोडा, इनो, फ्रूट सॉल्ट काहीही घालणार नाही आहे। तरी देखील आपले इन्स्टंट डोसे अगदी जाळीदार, मऊ, लुसलुशीत असे होणार आहेत। त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। लहान मुलांना तर खरंच टिफिनसाठी अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे। नक्की ट्राय करून पहा। तर आता इथं मी तवा छान तेल पाण्याने ग्रीस करून घेतलेला आहे। तर आता याच्यावरती 2 चमचे बॅटर घालून आपण छान स्प्रेड करून घेऊयात डोसा। तर आता पाहू शकताय हळूहळू जाळी यायला सुरुवात झाली आहे आणि पाहू शकताय अगदी मस्त असा आपला सेट डोसा होत आहे। तर एकाच साईडने आपल्याला तो भाजायचा आहे, दोन्ही साईडने भाजायचा नाही आहे। तर पाहू शकताय अगदी परफेक्ट आणि झटपट होतो विशेष म्हणजे। तर पाहू शकताय जाळी अगदी छान आलेली आहे, अगदी मऊ लुसलुशीत होतात हे डोसे। तर अशाच प्रकारे आपण सगळे डोसे करून घेऊयात। तर अगदी कमी तेलात, म्हणजे जवळपास तेलही नाही लावलं तरीही चालणार आहे। अगदी झटपट हे उकलले देखील जातात पटपट, त्यामुळे करायला सोपी आणि कमी तेलात, अजिबात बटर तूप जास्त काहीही लागत नाही या इन्स्टंट डोशाकरिता। तर रेसिपी नक्की ट्राय करून पहा, अगदी सोपी आहे करायला। तर तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत, सांबारसोबत, कशासोबतही हे डोसे तुम्ही खाऊ शकता। तर पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार स्पंजी असे आपले डोसे झालेले आहेत। तर पाहू शकताय सर्विंग डिशमध्ये मी सर्व करून घेतलेले आहे। तर माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। त्याचप्रमाणे काही सजेशन असतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत राहा। तर वेळात वेळ काढून माझी आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद। थँक्यू।